ही दृश्य आहेत गणपती आगमन मार्गांवरच्या रस्त्याच्या कामाच्या पाहणीची। किशोरी पेडणेकर या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि काही दिवसांवर गणपती उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामाचा दर्जा पाहण्यासाठी रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या आढावा घेताना पाहायला मिळतात। किशोरी पेडणेकर बाप्पाच्या आगमन मार्गाची पाहणी करतात। त्यांच्यासोबत अनेक अधिकारी सुद्धा पाहायला मिळतात, बरेच नेते यावेळी उपस्थित आहेत आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं बघू शकतो किशोरी पेडणेकर आता इथे आलेले आहेत। हा संपूर्ण रस्ता जर पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर खरं तर करिरोड नाका पाहायला गेलं। इकडून अनेक गणपतीचे आगमन आणि विसर्जन होतात आणि त्याची पाहणी आता किशोरी पेडणेकर हे महापालिका अधिकाऱ्यांसोबत करताना दिसत आहेत। या रस्त्यावर जरी बघितलं गेलं किशोरी पेडणेकर जिकडे जे पाहणी करतात तिकडे आपल्याला छोटे छोटे गड्डे पण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते कारण कुठे ना कुठे आहे की ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी आता किशोरी पेडणेकर इकडे करताना दिसत आहेत। अधिकाऱ्यांना प्रश्न पण विचारता दिसत आहेत। या सगळ्या निमित्तानं या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी महत्वाची ही गोष्ट आहे की आज तुम्ही इथे पाहणी करायला आलात, महत्वाचं आहे कारण आगमन आणि विसर्जनासाठी अनेक लोक याच रस्त्यावरून जातात। काय सांगणार? प्रभात समिती अध्यक्षा पद्मजा आशिष चिंबुरकर, वॉर्ड ऑफिसर आमच्या स्वप्नजा क्षीरसागर आणि संपूर्ण वॉर्डची टीम आहे। माझा शाखा प्रमुख आहे गोपाळ खाडे, स्वतः मी आहे। हा डिलाई रोड आहे। ह्या डिलाई रोडला ह्या दोन्ही डावा आणि उजवं म्हटलं तर आत्ता इथे 35 गणपती बसतात। तिकडनं येणारा गणपती म्हणजे महादेव पालव मार्ग, सकाराम पवार मार्ग हाचा आतून येणारा गणपती करिरोड अर्थरोड नाक्याला टर्न मारून मग तो एक तर शिवाजी पार्कला जातो किंवा आमच्या गिरगावला जातो किंवा आमच्या जेट्टीला येतो वरी। त्यामुळे तिथे जे आपण दहिसरचं आता ह्याचं पाहिलं हा त्या गोष्टीला पण बघून 2 जीव गेले, गणपतीची गडबड झाली आहे। त्यामुळे मला असं वाटतं आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं आणि त्या लक्ष देऊन बघणं हे अधिक गरजे आम्ही दरवर्षी करतो। ते झालं हे वाईट आहे पण ही दरवर्षीची पाहणी असते आणि त्याच्यानंतर वरळी लोरपारा ह्या इकडच्या गणपतींचं सुखकारक आगमन आणि सुखकारक त्यांचं विसर्जन हीच एक इच्छा असते। बघू शकता एकंदर पाहायला गेलं तर आता ही संपूर्ण पाहणी पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, महापालिकेचे अधिकारी सुद्धा आता इकडे आले आहेत आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। एकंदर सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर या घटकेला जिकडे आपण आता आहोत डिलाई रोडला आपण आहोत तिकडे अनेक गणपती याच रस्त्याने चोरमध्ये येतात आणि त्याच्यानंतर हे गणपतीचं विसर्जन होताना दिसतं आणि त्याची पाहणी आता किशोरी पेडणेकर करताना दिसतात आणि हे चित्र आता इकडे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। स्वतः किशोरी पेडणेकर आपल्यासोबत संवाद साधत होत्या, आढावा घेत आहेत, पाहणी करतायत। गणपती आगमनाचा मार्ग आहे हा, रस्त्याच्या कामाची पाहणी दरवर्षी करतात अशी नुकतीच प्रतिक्रिया स्वतः किशोरी पेडणेकरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, दिलेली आहे।